आज आपण बुंदी न पाडता अगदी साध्या सोप्या पद्धतीने अगदी परफेक्ट असे मोतीचूर लाडू कसे बनवायचे ते बघणार आहोत। तुम्ही बघू शकाल अप्रतिम असा कलर आलाय आणि चवीला देखील अगदी छान असे आपले चविष्ट लाडू हे तयार आहे। लाडू बनवण्यासाठी सर्वप्रथम आपण बॅटर तयार करून घेणार आहोत। त्यासाठी इथे एक भांडे घेतलं, त्या भांड्यामध्ये बरोबर घरगुती 1 कप आपण बेसन पीठ घेतले। लगेच यामध्ये अगदी थोडं थोडं पाणी घालत आता आपण याचं बॅटर तयार करून घेणार आहोत। आपण नेहमी भजींसाठी बॅटर तयार करून घेतो, अगदी तसंच आपल्याला बॅटर करून घ्यायचे। अगदी जास्ती पातळ किंवा अगदी जास्ती घट्टसर नव्हे, तर ह्या पद्धतीने आपण अगदी थोडं थोडं पाणी घालत अगदी छान स्मूथ असं आपण याचं बॅटर हे तयार करून घेतले। बरोबर 1 कप पिठासाठी आपल्याला अगदी 1 कपाला अगदी थोडंसं कमी असं पाण्याचं प्रमाण हे लागले। आता आपलं बॅटर हे मळून अगदी परफेक्ट असं तयार आहे। साईडला आपल्याला बुंदी पाडण्यासाठी आपण इथे बुंदी न पाडता ह्या पद्धतीने आपण झाऱ्याचा वापर करून आज आपण हे लाडू बनवणार आहोत। त्यासाठी इथे साईडला आपण कढईमध्ये तेल गरम करून घेतले। आपण नेहमी जो तळण काढण्यासाठी झाऱ्याचा वापर करतो त्याचा वापर करून ह्या पद्धतीने आपण आता याला तळून घेणार आहोत। तर आता आपण मंद आचेवरती आहात की जास्ती कडक नव्हे, तर अगदी थोडंसं फक्त ते आतपर्यंत तळून होतील इथपर्यंतच आपल्याला तळून घ्यायचे। बऱ्याच वेळेस काय करतो आपण भजी ही जास्ती वेळ तळून घेतो, त्यामुळे ती थोडीशी वरून क्रिस्पी अशी तयार होते। आज आपल्याला याच्या अजिबात भज्या वगैरे अगदी अशा क्रिस्पी होईपर्यंत तळायचं नाही, फक्त त्याचा कच्चापणा जाण्यापर्यंतच आपल्याला याला तळून घ्यायचं आहे। तर मंद आचेवरती मी याला 2 ते 3 मिनटं याला तळून घेतले। लगेचच आपण आता तेलातनं याला काढून घेऊया। अजिबात तेलकट वगैरे होत नाही। इथे तुम्ही तेलाच्या जागेवर तुपाचा देखील वापर करून घेऊ शकता किंवा तेलाचा देखील वापर केला तरी काही हरकत नाही। अजिबात चवीमध्ये फरक हा जास्ती पडत नाही। अगदी छान चविष्ट असे आपले लाडू हे तयार होतात। अगदी कमी तेलाचा वापर करून अगदी छान चविष्ट असे आपण या पद्धतीने भज्या ह्या तळून घेतल्या आहे। त्यानंतर लगेच हलकेसे गार होऊ द्यायचं। गार झाल्यानंतर लगेच आपण आता याला मिक्सरला बारीक फिरवून घेणार आहोत। तर मिक्सरच्या भांड्यामध्ये अगदी थोडं थोडं आपण मिश्रण घेऊन याला छान दाणेदार असं आपण मिक्सरला बारीक फिरवून घेणार आहोत। अगदी जास्ती पीठ देखील आपल्याला करायची गरज नाही। छान नेहमी आपण जसा रवा असतो तसं ह्या पद्धतीने आपण याला मिक्सरला बारीक फिरवून घेतलं आहे। तर याच पद्धतीने आता आपण संपूर्ण मिश्रण हे या पद्धतीने बारीक हे करून घेतलं आहे। आता आपलं मिश्रण अगदी परफेक्ट लाडूसाठी तयार झालं। यासाठी लागणारं पाक तयार करून घेऊया। पाक तयार करण्यासाठी साईडला गॅसवरती पॅन गरम करून घेतला आहे। त्यामध्ये लगेचच आपण अर्धा कप पाणी हे घालणार आहोत। अर्धा कपाच्या अगदी थोडंसं कमी आपण यामध्ये पाणी हे घातलं आहे। त्यानंतर ज्या कपाने आपण बेसन पीठ घेतलं तर त्याच कपाने बरोबर अर्धा कप इथं मी साखर घेतली। साखरेचं प्रमाण थोडंफार कमी जास्ती करून घेऊ शकतो। जर आपल्याला अगदी जास्ती गोड आवडत असेल तर थोडी जास्ती साखर घातली तरी काही हरकत नाही। मंद आचेवरती आपण आता याचा पाक हा तयार करून घेऊया। एकसारखं चमच्याने ढवळत आपल्याला पाक हा तयार करून घ्यायचा। यामुळे काय होतं, आपला पाक अगदी जास्ती असा कडक हा तयार होत नाही। तर ह्या पद्धतीने आपले वरती फेस यायला सुरुवात झाली, बुडबुडे यायला सुरुवात झाली म्हणजे अगदी परफेक्ट आपला पाक हा तयार आहे। पाण्यामध्ये या पद्धतीने टाकून हलकीशी गोळी तयार व्हायला लागली म्हणजे अगदी परफेक्ट पाक तयार आहे। त्यानंतर लगेच याच्यामध्ये आपण केशर कलर घातला आहे आणि अगदी छान चव येण्यासाठी अगदी थोडीशी वेलची पावडर घालून त्याला व्यवस्थित मिक्स करून घेतले। पुन्हा मी 1 मिनिटभर त्याला उकळून घेतले आणि त्यानंतर जे आपण डाळीचं मिश्रण तयार करून घेतलेलं ते यामध्ये घालून त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्या। संपूर्ण प्रोसेस आपण मंद आचेवरती करून घेत आहोत। त्यानंतर लगेच आपण आता ह्या स्टेपला गॅस हा बंद करून घ्यायचं, जेणेकरून आपले लाडू हे कडक होणार नाही। आपल्याला अगदी सैलसर हे मिश्रण वाटते, पण जसं हे गार होत जाईल तसं हे बरोबर अगदी परफेक्ट असं आपलं मिश्रण हे तयार होतं। याला आता मी व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे। ह्या पद्धतीने आपण हा मिक्स करून झाल्यानंतर हलकंसं आपण याला गार होऊ देऊ आणि त्यानंतरच आपण याचे लाडू हे तयार करून घेणार आहोत। तर याला मी व्यवस्थित मिक्स करून घेतले। हलकंसं याला गार होऊ देऊ, जास्ती देखील गार करून घेऊ नका, त्यामुळे काय होईल जास्ती रवेदार तयार होईल आणि आपल्याला व्यवस्थित लाडू बांधता येणार नाही। म्हणून हलकंसं फक्त आपण लाडू बांधून घेऊ शकू इथपर्यंत याला हलकंसं गार करून घ्यायचं आणि त्यानंतर ह्या पद्धतीने आपल्याला हवे तसे लहान मोठे लाडू आपण तयार करून घ्यायचे। डेकोरेशनसाठी आपण आपल्याला हवे तसे ड्रायफ्रूट्स किंवा या पद्धतीने बीचा आपण वापर करून याला तयार करून
करून घेऊ शकतो। याच पद्धतीने आपण आता संपूर्ण लाडू हे तयार करून घेऊया। रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून नवीन अगदी छान असे व्हिडिओ अपलोड केले तर सगळ्यात आधी त्याचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल। याच पद्धतीने आम्ही आता संपूर्ण लाडू हे तयार करून घेते। बघू शकाल एका कपापासून आपले बरोबर मध्यम आकाराचे 8 ते 10 लाडू अगदी सहज आपण तयार करून घेऊ शकतो। अगदी छान आपले परफेक्ट असे आपले तोंडात टाकतात विरघळतील एवढे परफेक्ट असे आपले मोतीचूरचे लाडू हे तयार आहे।